माऊलींच्या पालखी सोहळ्यात उलट्या पावलाने चालत बापूराव गुंड यांनी समाजाला सरळ चालण्याचा संदेश दिला। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जाणून घेऊया आता सविस्तर माहिती। उलट्या चालणाऱ्या सामाजिक आणि राजकीय नीतीला सरळ चालण्याचा संदेश देणारी उलटी पंढरीची पायी वारी करणारा अवलिया बापूराव गुंड खरं तर समाजातील राजकीय सामाजिक कार्यक्षेत्रातील सध्याचे उलटे वागण्याचे व्यवहारिक नैतिक मूल्य भयान रूप घेत असून प्रत्येक माणसाने देशहिताचे राजकारण समाजकारण सरळ करून वागण्याचे नैतिक शास्त्र वापरले पाहिजे अशी आग्रही भूमिका घेत आध्यात्मिक वारीची परिक्रमा असलेल्या आळंदी ते पंढरपूर या मार्गावर उलट्या पायाने पायी दिंडी करीत बापू उर्फ श्रीपतराव गुंड राहणार फुरसंगी या अवलियाने वारीच्या वाटेवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। नुकत्याच सुरू झालेल्या श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी पंढरपूर वारीचे प्रस्थान झाले असून या अगोदरच सामाजिक ऐक्यता पर्यावरण संवर्धन अशा देशभक्ती सेवा करण्याचा संदेश देणारी उलटी पायी वारी गुंड यांनी दरवर्षी सुरू केली आहे। वयाच्या 56व्या वर्षी हा संकल्प घेऊन त्यांनी चालू ठेवला आहे। ही लोकरंग असलेली पंढरीची वारी निस्सीम भक्ती सामाजिक एकता संस्कृती आणि संत साहित्याचे विद्यापीठ म्हणूनही ओळखली जाते आहे। यामुळे या बहुरंगी आणि बहुढंगी वारीत अशा विविध व्यक्तिरेखा विविध वेशभूषाही पाहायला मिळतात। असेच एक अवलिया व्यक्तिमत्व म्हणजे बापूराव गुंड पाटील असून खरं तर त्यांची अनोखी आणि समाजाला दिशा देणारी वारी हा चर्चेचा विषय ठरला आहे। खरं तर बापूराव गुंड हे वयाच्या 16व्या वर्षापासून वारी करत आहेत। त्यांचे मते पंढरीची वारी आध्यात्मिक लोकशिक्षण आणि समाज जनजागृतीचे मोठे साधन असून सध्याच्या एकमेकांच्या प्रतिष्ठा आणि अर्थकारणामध्ये गुरफटलेला माणूस आध्यात्मिक आणि आपली सामाजिक कर्तव्ये विसरत आपलं जगणंही विसरू लागला आहे। पर्यावरण निसर्ग कायदा ते वाहतुकीचे नियम स्वच्छता देशप्रेम आणि आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्याची वेळ आली आहे। वारी हेच योग्य माध्यम असल्याचे बापूराव गुंड म्हणतात। यापूर्वी त्यांनी देशाच्या सुखशांती आणि ऐक्याचे हित टिकवण्याकरिता महाराष्ट्र ते दिल्ली अशी 1700 किलोमीटर उलटे चालत वारी पूर्ण केली आहे। फुरसुंगी ते तुळजापूर अशी वारी केली असून ही वारी मी शेवटपर्यंत चालू ठेवणार असल्याचे सांगितले। हातात त्रिशूळ इंडिया भारत पद्धतीचा सदरा घालून बरामदी पद्धतीची वेशभूषा डोक्यावर विठ्ठल प्रतिमेचा मुकुट अशा अनोख्या वेशभूषेत वारीच्या पुढे आणि अगोदर उलटा प्रवास सुरू असून वारीच्या मार्गावर असलेल्या जयाद्रीच्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले खंडोबा जेजुरी मार्गावरून ही स्वारी पंढरपूर दिशेने रवाना झाली। मी पायी उलट चालत आळंदी ते पंढरपूर जात आहे। जेजुरीमध्ये आला असताना हे आमचे बांधव माझा संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करत आहे। हीच खरी मानवता, हीच खरी बंधुता। मी या अगोदर 1 महिन्यापूर्वी तुळजापूर ते जम्मू कटरा माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी असाच उलटा पायी गेलो होतो। तत्पूर्वी मी दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती उपोषणाला पण बसलो होतो। 96 दिवस लागले होते। विशेष म्हणजे मानवतेच्या कल्याणासाठी हा माझा प्रवास होता आणि मी आत्ता आळंदी ते पंढरपूर जात आहे। मी देवाच्या भक्तीबरोबर कायम देशाची पण भक्ती करत असतो। याही वेळी मी 100% मतदानावर भर देत आहे। वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा या विषयावर भर देत आहे। अशा विविध विषयावर मी जनजागृती करत प्रवास करत असतो। माझा तमाम बंधू भगिनींना माझा तळमळीचा विनंती आहे की फक्त बोलू नका, हम सब एक आहे, आपण सारे बांधव आहोत। तुमची बंधुता, तुमची एकता एकमेकाला सहकार्य करण्यामध्ये दिसून आली पाहिजे असं माझं तळमळीचं आव्हान आहे। राजकारण हे निवडणुकीतील मतदानापुरतंच मर्यादित ठेवा, त्यानंतर तुमची कटुता दूर ठेवा, आपली एकता बंधुता कायम टिकवा यासाठी तळमळीचं आव्हान करतो। माननीय राष्ट्रपती महोदय, माननीय पंतप्रधान महोदयाला निवेदन करतो की मी आणि सर्व राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना विनंती करतो, या भक्तीच्या मार्गावर चालता चालता तुम्ही राजकारण तेवढ्यापुरतं मतदान करा। त्यानंतर राजकारण हे विरोधाभास दुश्मनी असं करू नका। यासाठी देशाला आपल्या धोका आहे, आपल्या एकतेला धोका आहे। आपली एकता अखंडता कायम टिकवण्यासाठी, आपली बंधुता कायम टिकवण्यासाठी एकमेकाला सहकार्य करा। भेदभाव अजिबात करू नका। मानवी जीवन अनमोल आहे, मातीमोल करू नका। आजच्या भक्ती मार्गात चालता चालता मी सर्वांना तळमळीचं आवाहन करतो। मी उलट ह्यासाठी चालतो, लोकांनी सरळ चालावं, सरळ लागावं, माणुसकी आपुलकी जपावी, आपल्या ज्येष्ठाचा आईवडिलाचा गुरुजनाचा खास करून भारतीय संस्कृतीचा सन्मान करावा असं तळमळीचं आवाहन करतो। असे आमचे बांधव असा आमच्यासारख्या सामान्य माणसाचा संदेश जगभर पसरण्यासाठी सहकार्य करत आहेत। हीच खरी मानवता, हीच खरी बंधुता। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी जेजुरी प्रतिनिधी संदीप रोमन। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।